बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसाला दारुड्याकडून मारहाण करण्यात आली। वाहतूक पोलिसाला शिवीगाळ, हातही उचलला गेला। सोमनाथ गिरी या मद्यपीसह त्याच्या पत्नीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संतोष खरात यांना हायकोर्ट सिग्नलवरती मारहाण करण्यात आली। पोलिसांना अडवल्यामुळे संतापलेल्या मद्यपीकडून राडा घालण्यात आला। पोलिसाला मारहाण केल्यावरती रस्त्यावर झोपून वाहतूक अडवण्याचाही प्रयत्न यावेळी करण्यात आला आहे। आपण पाहतोय सध्या छत्रपती संभाजीनगर मधली ही घटना आहे। पोलिसांना अडवल्यामुळे संतापलेल्या मद्यपीकडून राडा घालण्यात आला। सोमनाथ गिरी या मद्यपीसह त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी विजय छेडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, आता पुढची कारवाई सध्या पोलीस कशी करतायत? नक्कीच सिद्ध जर पाहिलं तर संपूर्ण प्रकरण जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या हायकोर्ट समोरील सिग्नलवरती झालं होतं। एक मतधुंद व्यक्ती जो आहे तो दुचाकी घेऊन त्या ठिकाणी आला होता आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला हात दिला। त्यावेळेस त्याची तपासणी केली असता त्याने मद्यपान केलं तर त्या ठिकाणी आढळून आला आणि पोलिसांनी त्याला गाडीला बाजूला घेण्याचं सांगितलं असता त्याने थेट पोलिसांच्याच अंगावरती गाडी घातली आणि त्यानंतर त्याच पोलीस कर्मचाऱ्यासोबत वाद देखील घातला। त्याचबरोबर त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरती धावून देखील गेल्याचा पाहायला मिळाला। त्याच्या पत्नीलाही त्या ठिकाणी बोलवलं आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या धक्काबुक्की जी आहे ती देखील त्या केल्याची पाहायला मिळाली। सोमनाथ मुरलीधर गिरी असं या व्यक्तीचं नाव, याच्यावरती आता सध्या शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची पत्नी आणि त्याला दोघांनाही आता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पुढील कारवाई जी आहे आता पुंडलिकनगर पोलीस करत आहेत। नक्कीच धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।